अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक सत्य घटना जी घडलेली आहे माहूर या ठिकाणी, माहूरच्या अलीकडे ही घटना झालेली आहे आणि ही घटना घडलेली आहे 4 मित्रांकडनं. आणि या घटनेमध्ये एक खूप छान आणि भयानक अनुभव म्हणू शकतो आपण, आणि छानही म्हणू शकतो, कारण त्याचमुळे ह्या 4ही मित्रांचा जीव तर वाचला, पण त्याचबरोबर त्यांना जी अनुभूती मिळाली ती सुद्धा इतकी सुंदर होती. आणि एक गोष्टी त्यांच्या अशा उलगडत होत्या आणि एक गोष्ट त्यांची इतके स्वच्छपणे गोष्टी घडत होत्या ज्याने त्यांच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही. आणि त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यातली ही अशी घटना घडली जे ते त्यांच्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. आणि त्या घटनेनंतर त्यांनी दत्त अनुभव इतका मस्त घेतला की त्यांना त्यांच्यावर त्यांची कृपा झाली आणि त्यांची जी श्रद्धा आहे आणि ती कायमची वाढली. आणि त्याचबरोबर आपले जे दादा आहेत सत्यघटनामधले, त्या दादांनी सुद्धा या घटनेनंतर स्वतःहून गुरुचरित्राचं पारायण केलं. त्यामुळे नक्कीच ही घटना पूर्णपणे तुम्ही ऐकायला तयार राहा, कारण ही घटना इतकी भीतीदायक आहे, मी सांगू शकते. त्याचबरोबर तुम्हाला ही एक गोष्ट शिकवून देणारी आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला हे असं समजवणारी आहे की देव ह्या जगात आहे, देवाचं अस्तित्व ह्या जगात नक्कीच आहे. त्यामुळे ह्या कथाकडे नक्कीच लक्ष द्या, पूर्ण लक्ष द्या. आणि ही सत्य घटना आहे, त्यामुळे सत्य घटनेमधल्या तुम्हाला सगळ्या गोष्टीबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. तर गोष्ट अशी आहे की 3 वर्षापूर्वी एक सत्य घटना घडली. त्यामध्ये 4 मित्र होते. अशी जून जुलैमधली ही गोष्ट आहे, जेव्हा सुट्ट्या वगैरे असतात. तर तेव्हा केदार, प्रसाद, मी आणि सुशांत असं पुण्याहून विदर्भातल्या माहूरला गेलो होतो. तर इथे आपले दादा आपल्याला ही जी कथा आहे ती सांगतात आहे. आणि हे जे दादा आहेत यांचं नाव जे आहे ते म्हणजे तुम्हाला सांगते, इतकं भयानक त्यांनी अनुभव शेअर केलेला आहे आपल्याबरोबर की त्यांना खरंच हे सांगताना सुद्धा त्यांनी इतक्या विश्वासाने ही गोष्ट सांगितलेली आहे की त्यांना खरंच ह्याबद्दल खूप वेगळं वाटलं आणि त्याचबरोबर आपल्याशी त्यांना हे शेअर करावंसं वाटलं. तर ही जी घटना आहे ती घटना आहे माहूर जवळ घडलेली. आणि त्याचबरोबर इथे हे 4 मित्र जे होते ते मित्र खूप भयान झाले होते. तर गोष्ट अशी आहे की मी, केदार, प्रसाद आणि सुशांत पुण्याहून विदर्भातल्या माहूरला गेलो होतो. तेव्हा आलेला हा भयान अनुभव. आम्ही 4 इनोव्हा घेऊन संध्याकाळच्या सुमारास कारंजात पोहोचलो. कारंजा म्हणजे दत्त संप्रदायातील महत्त्वाचं ठिकाण. तिथे तासभर थांबायचं आणि पुढे 150 किलोमीटरवर असलेल्या माहूरला निघायचं असं ठरलं होतं. पण पावसामुळे आणि गाडीने नाटक केल्याने कारंजात पोहोचायला रात्रीचे 8:30 वाजले. तिथे दर्शन आणि जेवण वगैरे करता 10 वाजले. आणि त्यावेळेस पाऊस हा सुरूच होता. गाडीच्या बॅटरीचा प्रॉब्लेम, त्यामुळे पुढे जावं की नाही याचा प्रश्न डोक्यात होता. हो नाही करत 10:30 वाजले आणि आम्ही पुढे जायचं ठरवलं. ड्रायव्हिंगचं तसं टेन्शन नव्हतं, पण तो भाग आम्हाला नवा होता आणि त्याचबरोबर खूप पाऊस पडत होता. त्यामुळे आम्ही जरा विचार करत होतो. सुट्टीचं नियोजन असल्यामुळे वेळ वाया न घालवता आम्हाला पूर्ण ट्रिप ही करायचीच होती. म्हणून हळूहळू पोहोचून जाऊ म्हणत आम्ही निघालोच. गप्पा गोष्टी करत पुढे निघालो. त्याआधी मंदिराजवळ गाडी पार्क केली. तिथे एका दुकानाच्या आडोशाला उभ्या 3 गुरुजींनी आम्हाला शेगावला जाण्यासाठी कारंजा बस स्थानकापर्यंत लिफ्ट मागितली. तर आम्ही त्यांना सुद्धा आमच्या गाडीत घेतलं आणि बस स्थानकापर्यंत सोडलं. तिथून थोडं पुढे आल्यावरच प्रसादला सीटवर एक बॅग दिसली. तर त्या 3 गुरुजींपैकी एक बॅग तिथे राहिली होती. त्या गुरुजींची बॅग राहिल्याने आम्ही ती देण्यासाठी परत बस स्टँडवर आलो. पण त्यांना बहुतेक गाडी मिळाली होती, त्यामुळे ते आम्हाला परत भेटले नाही. आणि त्याचमुळे त्यात नंबर वगैरे सुद्धा काही नव्हता. त्यामुळे आम्ही त्यांना फोनही करून कळवू शकलो नाही. मग ती बॅग केदारने त्याच्या सॅकमध्ये ठेवली आणि आम्ही निघालो. आता
आम्हा चौघांचा प्रवास माहूरच्या दिशेने सुरू झाला. रात्रीची वेळ 11 वाजले होते. खूप पाऊस येत होता आणि अगदी काळोख साठला होता. कारंजा ते माहूर हा 110 किलोमीटरचा रस्ता, तसा आडमार्ग आणि शांततेचा रस्ता. कारंजा सोडलं की 10 किलोमीटरपासूनच जंगल सुरू होतं. क्वचितच एखादी गाडी दिसली तर दिसते. चौकातली छोटी गावं सोडली तर अंधार आणि भयान शांतता. आम्ही निघालो तर मुसळधार पाऊस पडतच होता. थंड वारा, थकवा यामुळे बाकी सगळे ढार झोपले. मी ड्रायव्हिंग करत होतो. पाऊस, काळोख, अनोळखी वाटा आणि असा भयान काळोख बघून मी आणि ह्या शांततेला बघून एखादी दुसरी गाडी सोबत दिसते की नाही याचा विचार करत होतो. आणि त्याचबरोबर ह्याचाही विचार करत होतो की अशा भयान काळोखमध्ये आणि ह्या वाटामध्ये जर का गाडी बंद पडली तर आपलं कल्याणच होईल. थोडी भीती वाटायला लागली होती. उडी घेतली तर होती, पण त्या भीतीला अर्थ नव्हता. त्यामुळे त्या भीतीला अर्थ नव्हता, कारण आपल्याला पुढे जायचं होतं. गाण्याचा व्हॉल्यूम फुल केला. पावसातला शक्यतो टॉप स्पीड गाठला. पण कारंजा ते मनोरा असं 40 किलोमीटर प्रवास झाल्यावर मला झोप यायला लागली. म्हणून मनोरात थांबलो. चहा घेतला. तेव्हा रात्रीचे 12 वाजले होते. तासभर आम्ही सरळ रस्त्यावर चालत होतो. मधी दगड वगैरे होते. 50 ते 55 किलोमीटर गेल्यावर एका ठिकाणी 2 रस्ते दिसले. त्या ठिकाणी 1 सेकंद थांबलो आणि विचार केला, कुठे जायचं बरं? तिथे दर्शक, फलक किंवा कुठलीही पाटी नव्हती. थोडं कन्फ्यूज झालं. त्या रस्त्याला सरळ मार्ग होता, दुसरा जरा तिरपा होता. सरळ रस्ता आम्ही पकडून गेलो. पण काही अंतर गेल्यावर पुढे माहूरचा कुठे उल्लेखच दिसेना. न कुठलं गाव, न इतर गाड्या आणि इतर गाड्यांचा भास पण नव्हता. फक्त भयान काळोख आणि पाऊस आणि समोरचा रस्ता अगदी उघडाच. आम्ही रस्ता चुकलो होतो हे लक्षात आलं होतं आणि त्याचबरोबर फिरून मागे यायचं शक्य हे नव्हतंच, कारण बऱ्यापैकी आम्ही पुढे आलो होतो. रात्रीचे 1:30 वाजले होते. त्या भागात मोबाईलला सुद्धा रेंज नव्हती. पूर्ण रस्त्यावर फक्त आणि फक्त आमची गाडी आणि फुल व्हॉल्यूममध्ये गाणी चालू होते. एव्हाना सगळे जागेही झाले होते. चौघत असल्याने वैयक्तिक जरी टरकलेली असली तरीही कुणीच दाखवत नव्हतं. सुशा, त्या 2 मध्ये चुकतोय रस्ता, आता सरळ चालू दे, फाटा सापडेल. त्या भयान वातावरणाचा परिणाम भीतीत बदलला होता, जो तो काहीतरी बरळत होता. कारण सगळ्यांनाच एक भीतीचा प्रसंग येऊन सापडला होता. आता ह्याच बरोबर सगळ्यात मोठी सगळ्यांना जी काळजी पडली होती ती म्हणजे या भयान काळोखमध्ये गाडी बंद पडायला नको. आणि देवाकडे हीच प्रार्थना सगळ्यांची चालू होती. आणि त्याचबरोबर एखादं गाव, छोटंसं गाव येऊपर्यंत तो रस्ताच पकडून चालायचं असं आम्ही ठरवलं. अर्धा पाऊण तास तसाच गेला. पाऊस पडतच होता, त्यामुळे आम्ही खिडक्या बंद ठेवल्या होत्या आणि रस्ता संपतच नव्हता. अर्धा पाऊण तास तसंच चालत होतो. गाडी चालून जाम आमची लागली होती. पाऊस, थंडी, थकवा आणि भीतीचा एकत्रित परिणाम म्हणून निसर्गाची हाक आली. त्यावेळी मला किडनी स्टोन झालेला होता. त्यामुळे फाटा गेला खड्ड्यात आधी एखाद्या आडोशाला शोधून मोकळं होऊ असं विचार केला. त्या सुमारास रोडवर डाव्या हाताला दूरवर एक शेत दिसलं. त्या शेतातच एक छोटासा फार्म हाऊस होता. फायनली इथे मोकळं होऊ आणि माहूरचा रस्ता विचारू असं मी बोललो. आता रस्ता सापडेल आणि पोहोचू ह्या भरात मी त्या फार्म हाऊसच्या जवळ बाहेर गाडी थांबवली
गाडीतून छत्र्या काढल्या आणि आम्ही चौघही उतरलो. केदारने सवयीप्रमाणे त्याची सॅक त्याच्या खांद्यावर अडकवली. मी आणि सुशाने आधी एका बाजूला जाऊन मोकळं झालो. तिथेच पावसात पाय धुतले, कानाला हात लावला आणि घराकडे आलो. ते घर जरा जुनाट पद्धतीचं बांधकाम असलेलं मोठं घर होतं. शेताच्या मधोमध शेताच्या एंट्रीवर एक लिंबाचं मोठं झाड होतं. घराबाहेर एक पिवळा बल्ब लावलेला त्याच्या प्रकाशात बाह्य भाग किमान प्रकाशमान होता. एक छोटासा पोर्च होता आणि एका बाजूला लाकडी बैलगाडी बांधलेली होती आणि तिच्या पुढे चारा वगैरे पडला होता. एक कुत्रं त्या गाडीखालच्या कोरड्या जागेत निर्विकारपणे बसलेलं होतं. पाऊस, काळोख, एकूणच भयाण वातावरण वाटत होतं. अचानक सुशाचं लक्ष कोपऱ्यात गेलं. तिथे एक माणूस इतक्या मुसळधार पावसातही डोक्यापासून पायापर्यंत पूर्ण झाकलेल्या अवस्थेत शांत झोपलेला होता. त्याचे ते झाकलेले कपडे पाहून आम्हाला थोडं विचित्र वाटलं, कारण ते पूर्ण कोरडे होते. आम्ही चौघं चक्रावलो. एकूण भयाण वातावरणात ते भीतीदायक होतं. रस्ता विचारणं महत्त्वाचं होतं आणि कदाचित मदत मिळेल या अपेक्षेने तशाच चक्रावलेल्या अवस्थेत आम्ही चौघं एकमेकांचा हात पकडून त्या पोर्चजवळ गेलो. दरवाजा उघडाच होता, पण आतमधलं दृश्य हे विचित्र होतं. आतमध्ये 7 ते 8 माणसं तशाच अवस्थेत डोकं ते पाय पांघरून शांत झोपले होते. घर पूर्ण उघडं होतं. मी आणि सुशानं दरवाजा वाजवून भाऊ, दादा वगैरे हाक मारल्या, पण काहीच फरक पडला नाही. मध्ये जाऊयात का हा प्रश्नही पडला. एखादं प्रेत असावं असे सगळे पडले होते. त्या भयान वातावरणात ती विचित्र परिस्थिती अजूनही भीती घालत होती. पावसात अजूनही न भिजलेल्या त्या बाहेरच्या माणसाकडे बघून आणि त्या कुत्र्याकडे बघून अजून भीती वाढायला लागली. आम्ही मध्ये पाय ठेवणार इतक्यात वीज चमकली आणि केदारला अचानक काय झालं काही कळलेच नाही. तो ओरडला, तेजा, सुशा, प्रसाद, थांबा. आमचा पाय ठिकाणीच थांबला. निघा इथून, चला चला गाडीत बसा. आणि घाईत ओढतच त्याने आम्हाला गाडीत बसवलं. चल चल लवकर चल. आधीच भेदारलेलो आणि केदारच्या अशा वागण्याने अजून चक्रावलो. अरे ह्याला अचानक काय झालं? हा एकूण प्रकार काय आहे? नाटकं करणारी गाडी सहज कशी सुरू झाली अचानक? हे विचार करूपर्यंत आम्ही त्या रस्त्याच्या पुढे गेलो. सुशा गाडी चालवत होता. केदारने गाडीत बसल्या दुसऱ्याच मिनिटाला झोप ताणली आणि तो लगेच झोपून गेला. कोणीच काही बोलत नव्हतं. सगळे चक्रावले होते, कारण सगळंच कल्पना पलीकडे वाटत होतं. केदारचं वागणंही विचित्र होतं. मी, सुशा आणि प्रसाद भलत्याच तंद्रीत होतो. रात्रीचे 3 वाजले होते. पावसाचा जोर कणभरही कमी झाला नव्हता. फुल व्हॉल्यूम म्युझिक फक्त होतं आणि तोच सुन्न रस्ता, काळोख आणि अंधार वाटा. यात अजून एक गोष्ट होत होती, ती म्हणजे आम्हाला गोल गोल फिरतोय असं वाटत होतं. थकवा असल्याने तंद्रीत असल्याचं वाटून आम्ही त्या गोष्टीची एकमेकांशी बोलत नव्हतो. पण रस्ता कापणं महत्त्वाचं होतं, त्यामुळे कुठलाच एक्स्ट्रा विचार न करता आम्ही चालत होतो. ते गुड फार्म हाऊस, केदारचं वागणं सुद्धा आमच्या डोक्यातनं जात नव्हतं. 2 तास आम्ही तसेच सरळ सरळ जात होतो. किती अंतर कापलं, कुठे जातोय, काय सुरू कळतंय, काय होतंय, काहीही कळत नव्हतं. एव्हाना पहाट झाली. पाऊस जवळपास थांबला.
5 वाजेच्या सुमारास आम्हाला एक चौक दिसला. फायनली आम्ही तिघं अक्षरशः किंचाळलोच. केदार तर झोपेतच होता. सुटलो बाबा एकदाचं. त्या चौकात एकीकडे माहूर, एकीकडे दारवा, तिसरा रस्ता मानोराकडे जातो असा फलक दाखवत होता. सापडला बाबा रस्ता. माहूरकडच्या रस्त्याकडे आम्ही वळलो. आता जरा नॉर्मल वाटत होतं. गाड्या वगैरे ये जा करत होत्या. माहूरचे माइलस्टोन दिसत होते. जरा हलकं वाटत होतं. काल रात्रभर डोकं जड झालं होतं. रस्त्यावरच्या एका चहाच्या टपरीवर आम्ही थांबलो, गाडी लावली आणि उतरलो. खूप रिलॅक्स वाटत होतं. केदारला सुद्धा उठवलं. चहा घेत घेत आमच्या त्या घराविषयी आणि रस्त्याविषयी गप्पा सुरू होत्या. माझी आणि सुशांतची ड्रायव्हिंगमुळे वाट लागली होती. खूप थकलो होतो आणि केदारचं डोकं दुखत होतं. पण तुला काय झालं होतं रे अचानक केदार? का ओरडलास तिथे? काय विचित्र वागत होतास? केदार, त्याच्या आई शपथ कळतच नव्हतं रे. अचानक मी काय बोलत होतो, काय करतोय मी करतच नव्हतो. आपोआप सगळं घडत होतं. केदार खोटं बोलत नसावं, कारण त्याच्या वागण्यात आम्ही ते ऐकणं सगळं चमत्कारिक वाटत होतं आणि आम्ही त्यामुळे जरा चक्रावलो होतो. तो न संपणारा रस्ता, ते घर, ती माणसं, ह्याच्या गप्पा आमच्या सुरूच होत्या. इतक्यात तितका चहावाला आश्चर्यचकित चेहऱ्यानं आमच्याकडे बघत राहिला. तुम्ही शेतातल्या रस्त्याने आलात? तरीच वाचला. काय काय बोलतोय भाऊ? ती माणसं वाचत नसतात. भूलभुलैया आहे तो रस्ता. औसेच्या राती माणसं गिळतात. काल औस असून बी वाचला तुम्ही. पोरांनो, नशीबवान आहात तुम्ही. चहावाल्यांना असं सांगितल्यावर आम्ही पार गोंधळलो. आपला रस्ता चुकणं इतकं भयंकर कसं झालं? वाचलं काय? 1 मिनिट, नीट सांगा बरं भाऊ, काय आहे ते? डेंजर होतं भाऊ. देवाची कृपा समजा. मारुतीला नारळ फोडा. गुरूंचं दर्शन करा. चहावाल्या माणसाला बघून खरं तर मी अजून गोंधळलो होतो. त्याचा चेहरा कुठेतरी बघितलेला वाटत होता. पण चहा पुढे ते महत्वाचं नव्हतं. झाला प्रकार भयंकर वाटत होता. त्यात चहावाल्याचं बोलणं आमच्या डोक्यावरून जात होतं. माहूरला पोहोचायची घाई असल्यानं आम्ही या प्रकरणाचा छडा लावणं पुढचं पुढे बघू म्हणून तिथेच सोडून दिलं आणि निघालो. तासाभरात आम्ही माहूरला सुखरूप पोहोचलो. तिथे 2 दिवस मजेत झालेला प्रवास विसरलो. रस्ता चुकल्याने 100-150 किलोमीटरचा आम्हाला मोठा फेरा पडला. पाऊस आणि आडमार्ग यामुळे भयान वाटलं इतकंच डोक्यात होतं. मग चहावाला काय बोलत होता? त्याला आधी कुठे पाहिलं या प्रश्नाचं मला उत्तर मिळत नव्हतं आणि नेमकं तेच आठवत नव्हतं. माहूरहून निघायची वेळ आली. आम्ही गाडीत बसलो. मी नेहमी गाडी सुरू करताना डिझेल, किलोमीटर वगैरे चेक करतो. त्या दिवशी पण केलं. किती किलोमीटर रिकामं फिरलो ह्याचा हिशोब लावला आणि एक मोठा धक्का बसला, ज्यामुळे आम्ही सगळेच चक्रावलो. कारंजा ते मानोरा 40 किलोमीटर. मानोरा ते जिथे आम्ही रस्ता चुकलो तो पॉइंट 20 किलोमीटर आणि तो चौक ते माहूर 40 किलोमीटर. इतकं जवळपास 100 ते 110 किलोमीटर पुढे सरकलं होतं. मग रात्री 12:30 ते सकाळी 5 आम्ही अखंड ज्या रस्त्यावर फिरलो ते किलोमीटर गेले कुठं? त्या रस्त्यावर फिरल्याची नोंदही झाली नव्हती. न गाडीतलं डिझेल संपलं होतं. सुशा, भलतीच गडबड आहे बरं का. हो रे, कळतच नाही काय होतंय. चहावाल्याला गाठू. चहावाला काय बोलत होता? असंख्य प्रश्नाचं काहूर माजलं होतं. भीतीपेक्षा गोंधळ झाला होता. आम्ही जरा चक्रातच प्रवास केला. यावेळी दिवसाच, कारण संध्याकाळच्या आत धुळ्यात आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पुण्यात पोहोचायचं होतं. पाऊसही नव्हता. चहाच्या टपरीपर्यंत आलो. तिथे कोणीच नव्हतं. हा चहावाला कुठं गेला यार? प्रसादनं भैया, भाऊ करून आवाज दिला.
रस्त्याच्या दुसऱ्या बाजूनं एक माणूस आलो आलो म्हणत पळत आला. बोला, काय देऊ? चहा, कॉफी? हा कोण चहावाला? ते दुसरे भाऊ कुठेत? कोण दुसरे भाऊ? तेच, ते जे परवा होते. नाहीतर परवा पण मीच होतो. माझंच हॉटेल आहे. तुम्ही कोण? तुम्हाला कोण भेटलं? अजून एक धक्का. परवा भेटलेला तो माणूस कोण? चेहरा पण कुठेतरी बघितलेला वाटत होता. तो माणूस कुठेतरी बघितला होता असं वाटत होतं. रस्ता चुकणं, निर्जन अनोळखी रस्ता इथपर्यंत ठीक, तसं नॉर्मल होतं. ते घर सुद्धा म्हणजे विचारांच्या एका चौकटीत बसू शकतं. पण तो न भिजलेला माणूस, प्रेतवत झोपलेली माणसं, केदारचं विचित्र वागणं, तो किलोमीटरचा गोंधळ आणि चहावाल्याने सांगितलेलं ते सगळं काय होतं? आणि तो माणूस गेला कुठे? इथे अजून जास्ती गोंधळ होत होता. जास्त वाढवण्यापेक्षा, विचार करण्यापेक्षा हे प्रकरण इथेच विसरू. डोक्याला ताण देण्यानं फायदा होणार नाही. प्रॅक्टिकल विचारांनं मनाची साथ गाठू असा विचार केला. काहीतरी भयंकर नक्की आहे हे तर डोक्यात होतंच. चौघही शांत होते. भीती नव्हती, पण दडपण जाणवत होतं. आम्ही चौकात पोहोचलो. चौकातलं दृश्य अजून चक्र होणार होतं. आम्हाला चक्कर यायचं बाकी होतं. परवा सकाळी ज्या चौकात आम्ही आलो तिथे एक रस्ता व्हाया मनोरा कारंजाला जातो, एक व्हाया दारवा कारंजाला जातो, तिसरा रस्ता माहूरकडे जातो. मग चौथा रस्ता? आम्ही ज्या रस्त्याने ह्या चौकात आलो तो रस्ता आम्हाला दिसतच नव्हता. त्या ठिकाणी चौथा रस्ताच नव्हता. तो रस्ताच गायब झाला होता. काय प्रकार आहे हा? या चौकात आलो होतो ना आपण? आम्ही सुन्न झालो. हे 3च रस्ते आहे भाऊ, एका वड्यापाववाल्याने सांगितलं. डोकं जड झालं होतं. असला प्रकार मन मानत नव्हतं. कारंजा व्हाया दारवा 110 किलोमीटर, व्हाया मानोरा 150 किलोमीटर. सुशा, आपण बघू काय प्रकार आहे ते. दिवस आहे, कोरडा आहे, 40 किलोमीटर जास्त तर चालेल. व्हाया मनोरा हा रस्ता पकडला. सरळ आणि अगदी नॉर्मल गाड्या वगैरे होत्या. तो रस्ता गायब असणं ही सीमा होती. गोंधळलेलो होतो आम्ही पूर्ण. जिथे आम्ही रस्ता चुकलो होतो तो पॉइंट आता आमच्या नजरा शोधत होत्या. 50 ते 60च्या स्पीडनं हळू गाडी चालवत होतो. मी आणि सुशा एकही टप्पा सोडत नव्हतो. आम्ही मनोरात येऊन पोचलो. जिथे मी चहा घेतला त्याच टपरीवर चौघं आता सुन्न होतो, शांत होतो. त्या रस्त्याची एंट्री आणि एक्झिट गायब झाले होते. मग तो न संपणारा रस्ता, ते घर, हा काय प्रकार होता? आमचा भ्रम की अजून काही? तो चहावाला कोण होता? झाला प्रकार अविश्वसनीय होता. पण काय होता? भाऊ, ते पुढे 20 किलोमीटरवर 2 रस्ते मिळतात. ते गाव कुठलं हो? कुठला रस्ता आहे तो? सुशानं चहा घेता घेता त्या चहावाल्याला विचारलं. चहावाल्यानं डोळे फाडून आमच्याकडे पाहिलं. तुम्हाला तो रस्ता भेटला? औसेला गेला होता त्यावर? हो, खूप लांबचा फेरा होता. अगं गगा पोरा हो, लांबचा नव्ह, मरणाचा फेरा होता. त्यावर जो जातो तो परत येत नाही. रस्ता गिळतो त्याला. परत कसा आलात तुम्ही? हे ऐकून आम्ही गोंधळलो. आता इथे बसून काय ते प्रकरण निपटायचंच असं ठरवलं. त्या वयस्कर चहावाल्याला आम्ही समोर बसवलं. त्याने जे सांगितलं ते धक्कादायक होतं. स्वतः अनुभवल्यामुळे ते खोटं ठरवायचा हा प्रश्नच नव्हता. हा भूलभुलैया हाय, चकवा. एकदा जो जातो तो तिथेच गडप होतो. औसेला सापळ्यात अडकतो माणूस. घरी येते. तुम्हाला दिसलं काय? बाहेर कसे आले? त्या दिवशी माझा लेओक व्हा तिथं. त्यानं सांगायला राहिलं की आडवी वाट पकडा, औस हाय. तो माणूस त्या बाबतीत माहितगार दिसत होता. मग आम्ही त्या माणसाला ते घर, ते माणसं, केदारचं विचित्र वागणं वगैरे सगळं सांगितलं. तुमची घेरी आली होती.
ते घर नाही, काळाचं नरडं होतं. आणि ते माणसं नाही, म्हडी होत्या. तुम्ही तसेच पडले असता. आमच्या पायाखालची जमीनच सरकली, अंगावर शहारे आले. औसेच्या राती तो उघडा रस्ता होता. ज्याची घेरी असल तो त्या वाटाला जातो आणि फसतो. ज्यानं ती रात काटली तो वाचला. त्या घरात जो गेला तो मेला. तुम्ही लय नशीबवान बघा, देवाची कृपा म्हणून सुटल्यात. लय किस्से ऐकलेत त्या वाटेचे. सगळे मित्र आम्ही चक्रावलो आणि ते सगळं चित्र आमच्या समोर आलं. विश्वास नव्हता, पण नाकारू शकत नव्हतो, कारण डोळ्यांनी ते बघितलं होतं. आम्हीच फसलो कसं, यापेक्षा या माणसाचा तुम्ही वाचले कसं, या प्रश्नावर आमचा जास्ती महत्त्वाचा भार होता. ज्यापुढे कसे फसलो हे गौण होतं. हादरलो मात्र होतो, आपल्याबरोबर हे कसं घडू शकतं. वाचलो यामुळे आम्ही मनोमन सुखावलं. त्या माणसानं सांगितलं ते खरं खोटं देव जाणे, पण आम्ही काहीतरी विचित्र अघटित अनुभवलं होतं हे खरं होतं. आणि ते एकट्याने नाही, चौघांनी घडवलं होतं, अनुभवलं होतं. तो उंबरठा ओलांडला असता तर, त्या माणसाला हात लावून उठवलं असतं तर. वाचलो, केदारने वेळीच रोखलं म्हणून. येस केदार, तूच. मी, सुशा आणि प्रशांत केदारकडे थँकफुली बघू लागलो. केदार थोडा बावचळला. तेजा, आई शपथ, कळतच नव्हतं रे. अचानक मी काय बोलत होतो, काय करतोय, मी कळतच नव्हतो. आपोआप होत होतं सगळं. भाऊ, तुम्ही कारंजात मंदिरात पाठक भटजींना भेटा, समद सांगतीन ते, चहावाल्याने सांगितलं. आम्ही कारंजात आलो. पत्ता विचारून पाठक गुरुजींकडे गेलो. ते मंदिरातच होते. तिथे जाऊन भेटलो. माझ्या स्नेहबंध मासिकातून त्यांची ओळख निघाली. त्यांना आम्हाला मंदिरापुढे एका रूममध्ये नेलं. शांततेत बोलू असं म्हणले. आम्ही त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. चहावाल्याचं बोलणं सुद्धा सांगितलं. तुमची घेरी आली होती हे खरंय, पण महाराजांच्या कृपेने वाचलात. दैवी शक्ती होती तुमच्यासोबत. म्हणजेच केदारच्या हातून कुठली तरी चांगली शक्ती आमच्या त्या वाईट स्थितीत रक्षण करत होती, मार्ग दाखवत होती. पाठक गुरुजींनी एक हिंट फक्त दिली आणि आम्ही परत गेलो. देवी शक्ती आमच्यासोबत? आम्ही आधीपासूनच्या एक पैलूवर विचार सुरू केला. रस्ता चुकणं, निर्जन अनोळखी रस्ता, ते घर पण तो न भिजलेला माणूस, प्रेतवत झोपलेली माणसं, केदारचं विचित्र वागणं, तो किलोमीटरचा गोंधळ, दोन्ही ओळखीचे वाटणारे चहावाले. यातली बरीच उत्तरं मिळाली, पण नवीन प्रश्न देऊन गेला. दैवी शक्ती कोणती? केदारचं विचित्र वागणं होतं, पण केदारच का, याचं उत्तर शोधायला लागलो, कारण त्याशिवाय मूळ सापडणार नव्हता. आम्ही चौघे मित्र सोबत होतो. चौघही उपनयित, शाकाहारी. मी आणि सुशांत शू केली होती. केदार नाही, पण प्रसाद पण तर तिथेच होता. एक गोष्ट पडताळून पाहिली तेव्हा सुशाला अचानक ट्रेस झालं. सॅक. केदारच्या पाठीवरची सॅक. हा एकमेव फरक चौघात होता. केदार सॅक दे. मी केदारची सॅक उघडली. त्यात त्याच्या रोजच्या वस्तूशिवाय आणखीन एक वस्तू होती. एक महत्त्वाची कडी सुटली होती. आम्हाला आमची सगळी उत्तरं तिथेच मिळाली. माझे डोळे विस्फारलेले गेले. सगळं चित्र माझ्यासमोर आलं. डोळे पाणावले. फ्रेंड्स, आपण एक महत्त्वाची कडी विसरत होतो. ते 2 गुरुजी आठवतंय? आपण त्या दिवशी त्यांना बसस्टँडवर सोडलं. त्यांची बॅग राहिली. केदारच्या सॅकमध्येच ती बॅग होती. पण त्या बॅगचा आणि गुरुजीचा काय संबंध? अरे संबंध आहेच. तो चौकातला गायब झालेला चहावाला आठवा. ओ माय गॉड, येस येस तेजा, येस. मी म्हणालो ना, ओळखीचा चेहरा आहे. तेच गुरुजी. आता मनोरातले ते म्हातारे चहावाले आठवा. हे ते दुसरे गुरुजी. येस, म्हणून चेहरा ओळखीचा वाटत होता. आम्ही अनुभूतीच्या उंबरठ्यावर होतो. मी ती बॅग उघडली. त्यात श्री गुरुचरित्र ग्रंथ होता. त्या भयान वाटेवर आम्ही जे निर्णय घेतले,
सरळ चालत राहू, थांबायचं नाही, त्या घरात प्रवेश करायचा नाही, गाडी सुरळीत चालणं, हे सगळं त्या ग्रंथाचा प्रभाव होता. त्या शक्तीने अमावस्या संपेपर्यंत आमचं रक्षण केलं. केदारच्या सॅकमध्ये हा ग्रंथ होता आणि ती सॅक त्याच्या पाठीवर. फक्त केदारच का, या प्रश्नाचं हे उत्तर होतं. आता चौघांच्या डोळ्यात वेगळीच चमक आली. देवाची कृपा समजा, मारुतीला नारळ फोडा, गुरूंचं दर्शन करा. तुम्ही लई नशीबवान बघा. देवाची कृपा म्हणून सुटल्यात. त्या दोन्ही चहावाल्यांचे शब्द आठवले. आम्ही सुखरूप बाहेर पडल्याचं सगळं चित्र समोर होतं. ते कुणीतरी अवतारी असावे. त्याच गाडीत बसणं, बॅग विसरणं हे सहज नव्हतं. आमच्यावर पुढे येणारं संकट ओळखून त्यांनी निर्माण केलेलं ते सुरक्षा कवच होतं आणि त्या संकटाच्या काळातही त्यांची आमच्यावर नजर होती. आम्ही चौघं त्याच रूममध्ये पाणावल्या डोळ्यांनी शांत बसलो. चौघंही गुरुचरित्राचं दरवर्षी पारायण करायला लागलो. गुरूंची अशा प्रकारे अनुभूती मिळेल हे स्वप्नातही वाटलं नव्हतं. आम्ही महाराजांच्या मठात साष्टांग नमस्कार केला. तो भयान, गूढ रस्ता, चकवा, घेरी, ते घर, ती प्रेत, हे सगळं आजही स्वप्न वाटत होतं. ती रात्र, तो प्रवास आमच्या आयुष्यातला भयान रात्रीपैकी एक होती. तेव्हा काय प्रसंग उभा होता, काय झालं असतं. गुरुचरित्राचा जागृत ग्रंथ महाराजांवर दृढ विश्वास कवच होऊन आला. तो ग्रंथ माझ्याकडे आहे. दरवर्षी त्याचंच पारायण करतो. काळ आला होता, वेळ आली नव्हती. ही घटना खरी आहे, कथानक नाही. एका पिशाच्च शक्तीने गाडीला अपघात करण्याचा प्रयत्न केला, पण करू शकला नाही, कारण त्या गाडीत श्री गुरुचरित्राची पोथी ठेवली होती. तर बघितलं मित्रांनो, हा किती भयान अनुभव होता आणि त्याचबरोबर अशा अनुभवापासनं महाराजांनी त्यांना वाचवले. असेच भरपूर अनुभव आपल्याला आपल्या जीवनात मिळून जातात, पण आपल्याला कधी कधी लक्षात येत नाही, कारण आपण ती कडी सोडवत नाही. ह्याचबरोबर अजून तुम्हाला असे अनुभव ऐकायला आवडतील हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगू शकता. आणि त्याचबरोबर आपले असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. भेटूया परत एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.